त्याला त्यापर्यंत माझ्या जीवनामध्ये कुणी कुठल्याही माणसाने एक आरोप केला पाहिजे केलेला असेल तर सांगा मला. एकही आरोप नाही, कुठलाही घेणं नाही. माणसाचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं काम ह्यांनी केलं आणि त्यामुळे नाईलाजानं मला भारतीय जनता पार्टीचा त्याग करावा लागतोय. भाऊ सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही फक्त देवेंद्र फडणवीसवर नाराज आहात, पक्षावर वरिष्ठावर नाराज नाही, प्रदेशवर नाराज नाही, फक्त एका व्यक्तीमुळे आपण पक्ष सोडताय. यस, बिलकुल. आतापर्यंत जे काही प्रकरणं घडलेत ह्याचे आता आज वेळ कमी आहे, नाही तर प्रत्येक प्रकरण जे गैरव्यवहाराचे आरोप केले त्यांना कोर्टामध्ये जायचं, कोर्टामधून म्हणे की याच्यावर लावायचं. वकील मला सांगतात, मला आता पोलीस अधिकारी सांगतात की कशा रीतीने तुमच्यासमोर काय बोलायचं, मागून कसे फोन यायचे, हे मला वकिलांनी सांगितलं या ठिकाणी. असं हे करायला नको होतं ना. खरंच साथ द्यायची होती तर खरी साथ दिली असती. कशासाठी असे केले? किती मोठा मानसिक त्रास झाला. कुणी काही म्हणो, पण मला मेंटली तर 4 वर्ष मी त्या मानसिक तणावाखाली जगलो की नाही जगलो. भाऊ तुम्हाला कुठेतरी भावनिक साथ देऊन पक्ष थांबवण्यासाठी कुठेतरी हे होत होतं का भाऊ पक्षाकडनं, भाजपकडनं भावनिक साथ घालून कुठेतरी वारंवार एवढ्या दिवसामध्ये नाराजी? मला चंद्रकांत दादा पाटलांशिवाय कुणाचाही फोन आलेला नाही. चंद्रकांत दादांचा मला फोन आला होता, फक्त त्या पक्षाचं असं काम आहे तुम्ही केलेलं आहे. आणि नेहमी कसे आमच्या पक्षामध्ये एक सवय आहे, नाथा भाऊ तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, ज्येष्ठ ज्येष्ठ म्हणता म्हणता हे सगळं आतापर्यंत इथपर्यंत आणून सोडलेलं आहे. या वर्षीची दिवाळी तुमची राष्ट्रवादी महाविकास आघाडी सोबत साजरी होणार आहे का? अरे परवा मी राष्ट्रवादीत जाणार आहे महाविकास. भाऊ आज आपण सकाळी एक ट्विट केलं होतं नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात, जे जयंत पाटील यांनी ट्विट केलं त्याला रिट्विट केलं होतं, काय सांगणार त्याबद्दल? नाही, ते चुकून कोणी म्हणजे पासवर्ड माझा 2-3 आहे, त्या एकानं तो पासवर्ड दिला आणि चुकून त्याने ते रिट्विट केलं, मी ते लगेच डिलीट करून टाकलेलं आहे. भाऊ या संदर्भात नितीन गडकरी यांचं आपलं बोलणं का? नितीन गडकरी खास ज्येष्ठ नेते आहेत, आपलं खूप चांगलं जमतं. गडकरी साहेबांशी आपल्या संदर्भात काही बोलणं का? तुम्ही त्यांच्याशी निर्णय घेतल्यानंतर तुम्ही निर्णय घेतला असेल? मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जर माझे भाषणं तुम्ही ऐकले असतील, अगदी शेवटच्या दिवसचं जरी भाषण ऐकलं असेल, यूट्यूबवर माझी सर्व भाषणं उपलब्ध आहेत. त्यामध्ये भाषणांमध्ये 2-3 वेळा मी सांगितलं आहे की तुम्ही मला पक्षाबाहेर ढकलता आहे. माझी इच्छा नाही आहे, परंतु तुम्ही पक्षाबाहेर ढकलत आहे. नेहमी काही ना काही माझ्या मागे शुक्लकाष्ट लावून अशा रीतीने करता आहे. बाकी माझी सहनशक्ती संपली होय. इतक्या दिवसात वारंवार काही ना काही आरोप करत, किती तारखांवर हजर आलो, किती अँटी करप्शन झालं, किती कार्यालयांमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत बायकोबकड्यांसहित बसत राहिलो. टिंगलचा विषय झाला होता एक. आमचा काय दोष आहे? मी नेहमी सांगितलं, आजही या क्षणापर्यंत सांगतोय की माझा काय गुन्हा आहे पार्टीनं सांगावं. मी विधानसभेमध्ये हेच बोललो की माझा काय गुन्हा आहे ते सांगा. तुम्ही मला पुराव्यानिश्चित सांगा की हा तुमचा गुन्हा. माझा गुन्हा एवढाच आहे की मी स्पष्ट वक्ता आहे, मी कुणाचे भाडबीड ठेवणारा नाही, मी लाचार नाही, कुणाचे पाय चाटत बसणारा तर अजिबात नाही. शरद पवारांनी एकेकाळी आपल्यावरती टीका केलेली होती की तोडीबाज नेता म्हणून त्यांनी आपल्याला असं म्हटलेलं होतं. त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी डिनाय केलं होतं. मी आवाहन केलं होतं, तुम्ही जर मी आवाहन केलं होतं की एक उदाहरण द्या, आणि त्यांनी मान्य केलं होतं तसं. भाऊ आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे, आपल्यासोबत किती आमदार खासदार असतील? एकही आमदार एकही खासदार माझ्या बरोबर नाही. रक्षाताई आणि रोहिणीताईंबद्दल काय सांगा? नाही, रोहिणीताई जिल्हा बँकेच्या चेअरमन, रक्षाताईचा निर्णय, त्यांनी काय निर्णय घ्यावा त्यांचा प्रश्न आहे या ठिकाणी. पण रक्षाताईने मला सांगितलं मी भाजप सोडणार नाही आहे अशा रीतीने. असे अनेक प्रसंग आपल्याकडे आहे. ज्योतिरादित्य सिंधिया, माधवराव सिंधिया वगैरे उदाहरण आहे. आता विखे पाटलांचं उदाहरण आहे, त्यांची बायको जिल्हा परिषदचे अध्यक्ष काँग्रेसची, अशी शेकडो उदाहरणं आपल्याकडे आहे. त्यामुळे त्यांची इच्छा होईल तेव्हा पण मी माझा निर्णय स्वतः घेतलेला आहे. त्या ठिकाणी मी कोणत्या पक्षावर कोणत्या चिन्हावर निवडून आलेलो नाही आहे माझा. भाऊ तुम्ही समाधानी आहात? आता हे एकंदरीत 40 वर्षापर्यंत तुम्ही भाजपशी एकनिष्ठ झालेले आहेत, आता तुम्ही राष्ट्रवादीत जात आहेत, कुठेतरी मनात बोचतंय? निश्चित खंत आहे. भारतीय जनता पार्टी सोडण्याच्या वेदना आहे, परंतु आज अशी स्थिती आणली की इतक्या खालच्या स्तरावर जर राजकारण त्यांनी गेलं असेल की एखाद्या महिलेला पकडायचं आणि माझ्यावर विनयभंगाचे खोटे दाखले करायचे, तर अशा लोकांबरोबर कठीणच आहे ना अशा व्यक्तीबरोबर काम करणं. आज विनयभंगाचा दाखला केलेला, उद्या बलात्काराचा होईल आरोप. भाऊ काही दिवसामध्ये या भाजपाचे जे महाजन आहे यांच्याशी काही बोलणं वगैरे झालंय का? गिरीश महाजन या संदर्भात विषय माझी कुणाशी चर्चा झालेली नाही. चंद्रकांत दादा पाटलांचाच फोन होता. राष्ट्रवादीने काही आश्वासन दिलं आपल्याला पक्ष देण्याच्या संदर्भात? आश्वासन कुठलेही मला दिलेलं नाही.
आणि मला त्याची आवश्यकताही वाटत नाही. आमची ताकद आहे आज. नाही भाऊ, अशी चर्चा येते की राष्ट्रवादीच्या कोट्यातलं काही मंत्रिपद आपल्याला कृषी देण्यात येणार मंत्रीपद आहे. आपल्याला मिळणार आहे. अशी काही कोट्यातलं इथं तेच सांगू शकतील, मी कसं सांगणार. भाऊ एवढा मोठा निर्णय घेतल्यानंतर काय आपलं काही बोलणं झालं असेल शरद पवारांशी आणि जयंत पाटलांशी, त्याशिवाय मला कुठलेही बोलणं, मला मी सांगितलं तुम्हाला की पदाच्या अपेक्षेने मला काही जाणं येणार नाही आहे. मला पद माहिती तर इथे मला मिळालं असतं या ठिकाणी. पद नाहीतरी मी सांगितलं ताकदीनं मिळवलेत. आजपर्यंत आमच्या जिल्हा बँका असतील, युथ फेडरेशन असतील, हे आमच्या ताकदीने मिळवले नाही. त्या सहकार्यातल्या संस्था आहे, हे घराणेशाही नाही त्याच्यामध्ये. आज घराणेशाही म्हटलं तर फक्त मी खासदार आमदार एवढे दोघं सोडले तर आमच्या घरात ज्या पद आहेत ते काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या भाजपच्या बळावर आहे. हे भाजपचे 2 तर मेंबर महानंदामध्ये, जळगाव जिल्हा मध्यवर्तीमध्ये बँकेमध्ये 6-7 भाजपचे आहे, ते मी आमच्या ह्याच्यात घेतले वरून आहे. बाकीचे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या याच्यावर झाले. 100 वर्षामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा माणूस जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आज चेअरमन झाला. हे एक सुद्धा नसू शकले नाही. 27 वर्ष मीच फक्त तिथं डायरेक्टर आहे. एखादा दुसरा डायरेक्टरच्या पलीकडे काही आलेच नाही. ज्या सहकारी संस्था आणल्या त्या आमच्या ताकदीवर इतरांशी तडजोड करून पॅनल लढून आणलेले आहेत. त्या काही कोणाचे उपकार आले नाही. हे काही घराणेशाहीनं नाही आलं आहे माझ्याकडे त्या ठिकाणी. आणि आता आणून दाखवा म्हणा, एक जिल्हा शिवार लाचारी करेल तुमची. भाऊ, फडणवीसांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवाराची SIT चौकशी लावली आहे राज्य सरकारने. भाऊ मैं हिंदी में एक सवाल पूछ रहा हूं महानगरपालिका कि क्या आपने जळगावमध्ये महापालिका इस्तीफा दे दिया है? क्या? भाजपा से इस्तीफा दिया है आपने हाँ, भारतीय जनता पार्टी से मैं प्राथमिक सदस्यत्व का राजीनामा दिया. और अभी एनसीपी ज्वाइन कर रहे हैं, अभी एनसीपी 23 तारीख को ज्वाइन करने वाला हूँ. क्या कारण रहे भाऊ आपको इतना बड़ा परिवर्तन करना? 40 साल से भारतीय जनता पार्टी का काम मैं करते आए हूँ. ऐसी स्थिति में काम किया हमने कि जहाँ हम लोगों को पत्थर मारते थे, हमारे ऊपर थूकते थे, पत्थर भी मारने के बाद हम लोगों को कभी बहिष्कृत कर देते थे. ऐसी जगह से हम लोगों ने काम किया पार्टी का. और काम करते 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 मेहनत के साथ हाँ, ठीक है. सभी लोग आते गए, वो 4 बार चलता गया, बड़े हो गए. भारतीय जनता पार्टी का यहाँ पूरा हमारे एरिया में एक MP, MLA सब चुन के आने लगे. और इतने 40 साल के बाद जब भी सरकार आई भारतीय जनता पार्टी की, तो मुझे भी मंत्री बनाया गया, मंत्री पद से निकाला भी गया. ये सब हुआ, पर ये पार्टी ने हम लोगों को दिया तो हमारी मेहनत थी. 40 साल की हमारी ताकत थी, मेहनत थी. ऐसा फुकड़ में हम लोगों को नहीं दिया. तो सर ये बोलते हैं कि पार्टी ने तुमको बहुत सारा दिया, मानता हूँ, पर क्या दिया पार्टी ने? तो उससे ज़्यादा हमने सफ़र किया ना, व्यक्तिगत जीवन सफ़र किया. एक अकेला लड़का चले गया, उस समय पार्टी के छोड़ना चाहता था कि घर पर बैठो, उस समय छोड़ दिया और फिर से काम में लग गया. कई ऐसे प्रसंग हुए जिंदगी में. पर आखिरी ये है कि भारतीय जनता पार्टी के से जो मुझे अपेक्षा थी कि विधानमंडल में जब मेरे ऊपर एलिगेशंस हुए, तो एलिगेशंस के टाइम एक भी पार्टी ने, मतलब शिवसेना, कांग्रेस, एनसीपी, एक भी पार्टी ने मेरे राजीनामे की मांग नहीं की थी. राजीनामा तो छोड़ो, इंक्वायरी की भी मांग नहीं की थी. अगर ऐसा होगा तो मैं राजनीति से संन्यास ले लूँगा. उल्टा उनको मालूम था कि जानबूझ के इस आदमी को तकलीफ दे रहे हैं, और इस कारण ऐसा हुआ. और इस अभी 4 साल में घर पे बैठा हूँ. मेरे ऊपर कई आरोप किए. एंटी करप्शन की 2 बार इंक्वायरी की. नासिक के एंटी करप्शन ने किया, पूना के एंटी करप्शन ने किया. कुछ निकला ने क्लोजर दिया है, कोर्ट में क्लोजर दिया. इनकम टैक्स की भी बड़ी इंक्वायरी हो गई. पूरे इसमें इंक्वायरी होती है तो बच्चे के साथ पूरी की पूरी फैमिली कार्यालय में बैठती थी जाके. मेरी कितनी मानहानि होती थी. और उसके उपरांत ये तो ठीक है जो हुई, ये तो सारे निर्दोष छूट गए, पूरे के पूरे निर्दोष छूट गए. और उसके बाद में एक महिला का झूठा विनय भंग का खटला, मतलब महिलाओं को छेड़खानी का मुझे पर आरोप लगाया. उस दिन जिस दिन ये आरोप मुझ पर लगा, और जिस दिन पुलिस स्टेशन में केस नेंद हुई, उस दिन दमानिया करके एक लेडी है, उन्होंने मेरे ऊपर ये आरोप लगाया. आरोप लगाने के बाद सांताक्रूज पुलिस स्टेशन में जाके उसने दंगा किया, रात भर दंगा किया. आखिर उस समय उसने CM से भी बात किया, और CM ने PI को बताया कि भाई इसका नोन करो, FIR कर दो. उसके बाद जब मुझे पता चला, वहाँ के PI ने मुझे बताया, DCP ने, कि CM साहब का फ़ोन था, हम क्या करें. तो मैं CM साहब के पास गया और उनसे मैंने पूछा
कि ये तो बहुत गलत है, झूठा तुम मुकदमा दखल करते मेरे ऊपर, वो भी विनय भंग का, छेड़खानी का। तो बोले क्या करे, वो रात भर दंगा करती थी, हमें बोला निकाल लेंगे, बाद में पीछे ले लेंगे। ऐसा बोले बदनामी इतनी हुई। और उसके बाद में चलो कोर्ट में खटला चला, अभी 8-15 दिन पहले वो मैं भी उसके बाहर निकल गया उसके कारण। पर इतनी निचले स्तर पर राजनीति, इतनी निचले स्तर पर, और ये राजनीति एक आदमी करता था, और इसके कारण मैं तो बहुत दिनों से नाराज था। मैंने महाराष्ट्र के असेंबली में जब भी कोई भाषण आया उस समय बार बार सरकार से ये पूछा कि आखिर मेरी गलती क्या है, बताओ। मैंने बाहर भी बताया, कई बार मैंने बाहर भी ये बताया, प्रेस में भी बताया, इलेक्शन में भी बताया कि मेरी गलती क्या है ये तो बताओ। मैं चोर बना, उचक्का बना, लबाड़ बना, ये किया, ऐसा क्या बनाया।